नमस्कार. महसूल गाव गप्पा या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या पोटहिस्सा मोजणीचा नवीन शासन निर्णय. जानेवारी 2026च्या शासनाचा हा नवीन निर्णय महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एका मोठ्या क्रांतीपेक्षा नक्कीच कमी नाहीये. बघा, वर्षानुवर्षे आपल्या शेतजमिनींचे तुकडे झाले, खरेदी विक्री झाली, वाटण्या झाल्या, पण या सगळ्याची नोंद कुठे झाली? तर फक्त कागदावर, म्हणजेच आपल्या 7/12 उतार्यावर. प्रत्यक्ष नकाशावर मात्र ह्या नोंदी कधी आल्याच नाहीत. आणि या एका कारणामुळे निर्माण झालेले शेकडो वाद, बँकांची रखडलेली कामे आणि सरकारी योजनांमधले अडथळे आपण रोजच पाहतोय. हे सर्व कायमचे दूर करण्यासाठी आता एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं गेलंय. हा शासन निर्णय नेमका काय आहे आणि यातून जमिनीचा प्रश्न कसा कायमचा सुटणार आहे, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हा संपूर्ण विषय अगदी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. ऐतिहासिक जमीन मोजणी, वाढलेले पोटहिस्से आणि त्याच्या समस्या, त्यानंतर शासनाचा नवीन ULPN उपाय, शेतकऱ्यांसाठी याचे थेट फायदे आणि शेवटी या योजनेची प्रशासकीय अंमलबजावणी कशी होणार आहे ते बघूया. चला तर मग सगळ्यात आधी थोडा इतिहास समजून घेऊया. कोणताही नवा बदल समजून घ्यायचा असेल ना, तर त्याचा इतिहास माहिती असणं खूप गरजेचं असतं. आता विचार करा, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात पहिली भूमापन आणि जमाबंदीची कार्यवाही 1890 ते 1930 या काळात झाली होती. तेव्हा राज्यात एकूण 50,21,213 भूभाग गट तयार करण्यात आले. त्यानंतर आला तो जमीन एकत्रीकरण योजना, म्हणजेच कन्सॉलिडेशनचा काळ. या काळात मूळ गटांचं विभाजन होऊन हा आकडा थेट 1,40,00,000 वर गेला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं बरं का, कारण नोंदी आणि नकाशे एकत्र अपडेट होत होते. पण खरा प्रॉब्लेम सुरू झाला तो 1992 नंतर. 1992 ते 2024 या काळात जमिनीच्या खरेदी विक्री आणि वाटण्यांमध्ये एक इतकी मोठी लाट आली, ज्याची नकाशावर योग्य नोंदच झाली नाही. आता ह्या नोंदी न झाल्यामुळे सध्या नेमकी काय अडचण निर्माण झाली आहे ते आपण या दुसऱ्या टप्प्यात पाहूया. आजच्या काळात निर्माण झालेलं हे प्रशासकीय संकट समजून घेण्यासाठी हा आकडा बघा. 2,12,76,499. हा काही साधासुद्धा आकडा नाहीये. 1992 पासून 2024 पर्यंत खरेदी खत, वारस नोंद, वाटणीपत्र, हक्क सोडपत्र अशा विविध कारणांमुळे 7/12 उतार्यावर जे नवीन पोटहिस्से तयार झालेत ना, त्यांची ही संख्या आहे. 2 कोटींहून अधिक नवीन तुकडे राज्यात तयार झालेत. पण धक्कादायक बाब अशी की यापैकी बहुतांश तुकड्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणीच झालेली नाहीये आणि ते नकाशावरही आलेले नाहीयेत. म्हणजेच आपली मुख्य अडचण अशी आहे की एका बाजूला आपला 7/12